हाँ हाँ जरा पर वो स्पीड। सुप्रभात मित्रांनो, नमस्कार, स्वागत तुमचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती वैभव अटुगडे। तर आज आहे दुसरा दिवस आणि आपण लेट 7ला निघायचं होतं, 7:45 झालेत। आता निघेपर्यंत 8 आम्ही घरातून निघेपर्यंत मध्येच वॉशरूम कॉल आलं तर थांबावं लागेल, ते दुसरी गोष्ट आहे। बट स्वागत तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आपण निघालो आता रायगड। आवरूया, बोऱ्या मिस्त्रांनी निघूया। आंघोळ केले दोघांनी पण, गडावर जायचं आहे, खरोखर आंघोळ केली। चला मित्रांनो, सकाळचे 7:45 झाले। याच्या बाई जुगाड काय केलाय मांजरीपासून वाचण्यासाठी। चला आता हे काढू, कोल स्टार्ट करू, गाडी बाहेर घेऊन कल्टी मारू। हे गाडी ऑन झाले, चालेल, धन्यवाद सर, गाडी लावायला जागा दिली। चला निघूया। सरांनी आपल्याला गाडी लावायला जागा दिली, बाई इज्जत आहे काकांना, सरांना द्या। चला गाडी घेऊ, कोल्डवर टाकलेली, कोल्डवर टाकलं परत रिस्टार्ट करायची। गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। तर आपली रायगड स्वराज्याची रायगड मोहीम चालू झालेली आहे। आपण निघालो आहे वे टू रायगड। चला, मानगावच्या इथून दरवाजा आहे रायगडचा, तिथून जायचं। सुंदर असा दरवाजा आहे, मी तुम्हाला दाखवतो, फटाफट जाऊया तिथे। वा काय मजा येते, मला विश्वास नाही होते। मी काल निघालो रायगड स्वारी करायला आणि काल कोस्टल राईड करून आलो आहे, ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितली असेल। आणि आज मी निघालो आहे रायगडची स्वारी करायला। काय भारी वाटते माहिती आहे का, एक वेगळाच फील आहे। बरं झालं, चांगला डिसिजन घेतला आम्ही की इथे स्टे करायचा गणेशच्या घरी। घरी कोणच नव्हतं, घरी कोणच नव्हतं, त्याचे आई वडील भाऊ सर्व गावी गेलेले। सो मग मी हेजिटेट नाही करत, मी डायरेक्ट झोपून जातो। झोपलो मस्त, भावाने आपल्याला भाई गरम गरम पाणी दिलं सकाळ सकाळी। आता निघूया फटाफट रायगडकडे, सूर्योदय बघा। जर आम्ही अजूनच लेट झालो, 1 तास लेट झालो, ठीक आहे काय नाही, बघू पुढचं, चल भेटू। आता हे लोणार फाट्यावर आणि हा स्ट्रेट पकडून जायचं मानगावला, आणि मानगाववरतून जायचं राईट साईडला आपल्या रायगडाकडे। तिथून पण रायगड दिसतो, पण थोडा धुके आणि प्रदूषणामुळे थोडा असं दिसतो, नाही तर पहिला पूर्ण दिसायचा। पण काय रोड आहे ते यारे, हे कंट्री साईड विलेज साईडचे रोड आहेत ना, एकदम भारी वाटतं असं राईड करायला। ही छोटी छोटी घरं, हिरवळ, डोंगर दोन्ही साईडला, हा हा हा, चुम्मा रे चुम्मा। सकाळ सकाळी आपण निघालो आहे आपल्या रायगडावर। रायगडावरती का निघालो आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला पाहिजे का, रायगडवरती आपण का जात नाही हा प्रश्न पडला पाहिजे। जावा आपल्या किल्ल्यांवरती, मॉल बिलमध्ये जाण्यापेक्षा किल्ल्यांवरती जावा, तिथे त्याचं संरक्षण करा, ते गरजेचं आहे। ठीक आहे, मी आपली BMW घेऊन जातो, तुम्ही पण या। तर मित्रांनो, गाडी इथे लावली आहे, इथे आपला रायगडाचं प्रवेशद्वार म्हणजे एंट्री पॉईंट। तर गणेश भाऊला घेऊन निघूया। किती किलोमीटर येतो असेल, 40 असेल, लयच वेळ लागेल। चला मित्रांनो, समोर रायगडाचा प्रवेश म्हणजे एंट्री पॉईंट। चला, गणपती बाप्पा मोरया, हर हर शंभो। सुरू करूया प्रवास रायगडाचा। असं भारी वाटतं ना, असं नाव बी बघितलं ना, असं किल्ले रायगड, जबरदस्त। इथून 40 किलोमीटर आहे आतमध्ये, आणि जंगल रस्ता आहे, घाट रस्ता आहे, तर थोडा सांभाळून जावा, सावकाश जावा। चल, काय सिनरी आहे, खतरनाक असं। फॉरेनच्या मूवीमध्ये कसे व्ह्यू असतात, जंगल असतात, तसं दिसतंय फुल, जबरदस्त यार। काय आपलं स्वराज्य आहे, केवढा मोठा आहे, आणि काय काय बघण्यासारखं आहे। आणि पोरांना जायचं फॉरेनला, बाहेरचं संस्कृती, हे जेनजी लोकांना तर काय पडलेलंच नाही आहे। जेनजी लोकांना, पोरींनो हे फिरा, मग तुम्हाला कळेल, इतिहास वाचा, मग तुम्हाला कळेल आपलं स्वराज्य, आपले राजे। हर हर महादेव, शिवशंभो शिवशंभो। रायगड 27 पाचाळ
लेफ्ट. राजधानी रायगड 27 किलोमीटर इथून. चला हे लक्षात ठेवा, हा टर्न होता तिथे लिहिले रायगड किल्ले राजधानी, तिकडे जाण्याचा रोड. गावातूनच चाललोय आम्ही. काय हे मस्त आहे, असं चारी बाजूनी गुरफटलेलं आहे. साईड आहे गोमाता, छोटासा ब्रिज, पूल, नदी क्रॉस करायला. कसं आहे, मस्त वाटतं असं छोटे गोष्टी बघायला, अशा गावाकडे यायला. गावाकडची मजा वेगळीच आहे की आपल्या मुंबईला नाही भेटणार. गाव ते गाव शेवटी, काय करता. आपण येऊन बसलो ताम्हाणे गाव. काय सुंदर असं गाव आहे यार, मोकळं पटांगण, मध्ये सर्कलला, मधून रोड. वा, भारी वाटतं बघा. किल्ले रायगड सरळ सरळ. हो हो हो, सुंदर असं गाव, सुंदर असं माझं राज्य, सुंदर असं आपलं स्वराज्य. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये तो बघा, इथे 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 या झाडाच्या मागे तो आहे आपला रायगड. तिथं जायचं आहे आपल्याला. चला आता आम्ही गावातल्या रस्त्यातून बाहेर आलो आहे आणि राईट साईडला काकी कुचकुले या रोड बरोबर, हायवेबरोबर. चला आता लय भारी भारी रोड आहे. तर काय माहिती माझ्याकडे चार्जिंग किती आहे, मेमरी पण नाही आहे आमच्याकडे, सगळंच अवघड झालं आहे. ठीक आहे, चला काय नाही, करू जेवढं होईल तेवढं करू. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त रायगडाला जाता आलं पाहिजे, अशी राईड करता आली पाहिजे आणि असा मित्र सोबत पाहिजे. बाकी सगळं तर आयुष्यात चालूच असतं. तर मित्रांनो आता उतरतोय आम्ही, घाट चढलो पूर्ण, आता उतरायचं. हे जाम डेंजर टर्न्स आहेत, जरा पण ओव्हरस्पीड करू नका. जीवाशी खेळा, स्वतःच्या पण, तुमच्या बरोबरच्या लोकांच्या पण आणि समोरच्या पण. त्याच्यामुळे थोडा आरामात, एकदम आरामात. कुठे घाई करून कुठे जायचं आहे, कोणाला दाखवायचं आहे काय. आपला जीव असला तर भाई सर सलामत तो पगडी 50 असं आहे, चाल का, सर सलामत ठेवा. हे शूट करणार ना भाई, मला करायचंच आहे सारखं सारखं. बट ठीक आहे, एक दिवशी फक्त आपण राईड करायला येऊ इकडे. मित्रांनो काय आहे हे दृश्य, हा ऐक, जिंकलंस रे भावा, जिंकलास. नात खुळा, म्हणजे काय माहिती तुम्हाला कसं दिसतंय, बट माझे डोळेच हटत नाही आहेत, एवढं जबरदस्त दिसतंय. हे बघा, प्रत्येक टर्नला, प्रत्येक एका वळणावरती एवढं सुंदर सुंदर असं प्रहसन दिसतंय. आणि टर्न बघा केवढा डेंजर आहे इथे. गाडी एकदम हळू मेंटेन करून आणि मग चढवा. मित्रांनो इथे आपली गाडी आहे, हा रोड आहे रायगडाचा. आणि इकडे बघा ना भाई, काय व्ह्यू आहे, म्हणजे जेवढं बघल तेवढं कमीच आहे. एवढं भारी वाटतं ना इथे आल्यावर. हा हा, मला आता तुम्ही किया घेऊन आलेलो सुरुवातीला, गँग होती, आज बरेच बरोबर आलं, मजा आली. चला सगळ्या थोड्या वेळात भेटूया रायगडावर. तर बघा मित्रांनो किती सुंदर वाटतंय. हा हा हा, आणि ते बघा रचलेलं, ऐक, जबरदस्त. बघा रोड बघा कसा उतरायचा आहे. नागमोडी वळण आहेत नुसती सापासारखी, इकडून तिकडं, एकदम डेंजर. तुम्ही बिलकुल रिस्क घेऊ नका. मित्रांनो गाडी आपण इथे लावलंय, रोडच्या बाजूलाच आहे रिसॉर्ट, रायगड फार्म हाऊस 2. तर इथे लावले. इथे भाई असं काय आहे, इथे नाश्ता विष्टा करायला इथे राहायची सोय आहे. तर इथे मी वॉशरूमला गेलतो, आता नाश्ता करूया, मग गाडी घेऊ आणि मग निघूया गणेश भावांना घेऊन रायगड. इथून 8 किलोमीटर, 8 किलोमीटरच आहे आणि सगळा घाट रस्ता आहे आणि डेंजरस टर्न्स आहेत, कर्व्स आहेत, चढ आहेत. तर थोडा येत नसेल ना रिस्क नका घेऊ आणि दुसऱ्याला उतरवा आणि मग टर्न मारा पाहिजे तर पडाल. तर चला पोहे आलेत, पोहे खाऊया आणि मग निघूया थोड्याच वेळात. सुरुवात साधारण आपल्याला मस्त पोहे दिले तिथे. तो होती रायगड फार्म हाऊस 2, इथे आम्ही थांबलेलो, तुम्ही पण थांबू शकता. आणि रूमचा रेट आहे
1500, 1700 रुपये. रोड थोडा खडतर आहे मध्ये मध्ये, असे पॅचेस आहेत, तर ओव्हरस्पीड करू नका, हळूहळू या, नाहीतर तुमचा गेम होऊ शकतो. आणि मग तुम्ही आम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटा. रायगड रॉयल इथं चायनीज बिनीज सगळं आहे, तुम्हाला खायचं ते खावा, फक्त गडावरती नॉनव्हेज खाऊन जाऊ नका. आमची भावना जोडले गेलेत, आमचं देवच आहे असं समजा, देवच आहे म्हणजे आमचं. तिथे नॉनव्हेज खाऊन जाऊ नका प्लीज. मला एवढं नॉनव्हेज आवडतं, बट आता नाश्ता करताना पण मी फक्त पोहे खाल्ले आणि काही नाही खाल्लं. म्हणजे माझ्यासारखा माणूस पण कंट्रोल करतो, तुम्ही पण करा प्लीज. आपण येऊन पोचलो रायगडाकडे, तर इथून इकडे गाडी घालू लेफ्ट मारून. हा एंट्री पॉईंट आहे आणि इथं पुढे इथून गाडी इकडे पण लावू शकता, तिकडे पण लावू शकता आणि त्या साईडला पण लावू शकता गाड्या. आता बघू, इथे एंड पॉईंटला जाऊ, तिथे पायऱ्या चालू होतील आणि तिथून मग आपली स्वारी स्वराज्याची किल्ले रायगड मोहीम चालू करू. वाह, एनर्जी पॅक. जय शिवराय, शिवशंभो शिवशंभो. दिसतात ना, एकदम असं भारी वाटतंय, अंगावर असे रोमटे खडे होतात, शहारे उभे राहतात. चला चला चला, किल्ले रायगडला आलो. इथं एवढ्या गाड्या लावल्यात, आपल्याला गाडी लावायला जागा आहे का? इथून पायऱ्या चालू होतात. तर बघूया गाडी लावायचं काहीतरी. चला शिवाजी, शिवाजी, हर हर महादेव. गाडी आपण इथे आलो, रायगडापासून जवळजवळ 5-10 किलोमीटर लांब आलो आणि तिथे आपल्याला हॉटेल भेटलं आहे. तिथे आपण आता लस्सी पिऊन मिसळ खावा आणि मग ऐक मग घरी जाऊ. आता काय करायचं नाही आपल्याला, झालं आहे आपलं काम. दमलो चढून, उन्हामुळे लय वांदे झाले. तुम्ही आता जर पावसाळा नाही तर हिवाळ्यामध्ये या, उन्हामध्ये नका करू, हालत खराब होते. आपण ऑर्डर केले मिसळ, पहिल्यांदाच मी बघितले बटाटा बिटाटा वेगळी मिसळ आहे. बघूया खाऊन. दादा कसं आहे, खाऊन बघा, टेस्ट करतो मी पण. कर. मस्त आहे भाई, एक चमचम तरीचा जो आहे. मित्रांनो, आपण इथे जेवलो हॉटेल आमचे बंधू. तर मस्तची चव आहे, इथे राहू शकता, जेवू पण शकता. गाडी घेऊया, निघूया. चलाव बाय. नाही तुम्हाला त्याला चलाव चलाव चालव. हा तेच तर बोलतोय, चालव चालव बोलतोय मी. होलकर ये कोण नाही. सुंदर असा सूर्यास्ताचा वेळ चालू आहे आणि आम्ही रायगडावरून निघालो घरच्या वेळेला. अरे भाई वीडियो के भाई बाय बाय. इधर लिखा ना, वो वही छपा के चलते अपन. सब्सक्राइब करो भाई, वीडियो आ रहे तुम लोग. सगळ्यांना घे. ये इधर ही रहता है, ये बताएगा. तुम सब्सक्राइब करो, कमेंट में बताओ मेरे को क्या वीडियो आएगा क्या. एक मिनट ये इधर रहता है. मैं मुंबई का. इकडे मस्जिद है, कितना बड़ा है. जाओ चलो ठीक है, चलो. हाँ मिलेंगे, आएगा तो इंस्टा पे डाल देगा मैं. तर मित्रांनो, आता निघायचा वेळ झाला. गणेश भाऊ धन्यवाद. भावाने 2 दिवस आपला फुल एंटरटेनमेंट केलेलं आहे. आता निघूया, सीधा घरी जाऊया आपल्या. आता घरचे मला हक्कलतील घरात. चला निघूया खाली बाईकवर. थँक्यू गणेश भाई, मिळते बाय. परत आएंगे ना बाय, मचाएंगे. चला मित्रांनो, 7:30 झालेत, आपली निघायची वेळ आले. सगळं रेडी, ग्लव्ज घातलेत बाई मी, लफडा नको व्हायला. गाडी घेऊया, निघूया. चला गणेश भाऊ, मिळते.
अगली राईड पे लवकरच नवीन गाडी घ्या, राईडला पण जाऊ आपण. चल भेटू. चला 7:30 झालेत, आपण निघतोय. खूप सुंदर असा प्रवास झाला 2 दिवसाचा. आता परतीच्या प्रवासाला निघूया. याला बंद करतो जरा, याची गरज नाही. गोरेगावमधून निघालो. गोरेगाव बाय बाय. पुन्हा येऊ पुढच्या राईडला, पुढच्या प्रसंगाला. आता आपण जाऊया आपल्या घरच्या राईडला. आपण घरच्याला जाऊया आपल्या. ठीक आहे, 7:30 वाजले. बघूया कितीला पोहोचतोय आणि काय करतोय. चला बाय. आपण आता हायवेला आहे आणि लफडा इथे आहे की आपल्या आता 70ची रेंज दाखवते. एक पेट्रोल पंप पकडायचा आणि तिथे आपण आपला पेट्रोल फिल करायचं. आणि टोटल आपली गाडी चालले थांबा, पेट्रोल भरताना दाखवतो आणि ॲव्हरेज पण किती भेटलं ते पण दाखवतो. ठीक आहे, चला. आणि पुढे दिसतंय मला ट्रॅफिकच ट्रॅफिक. बघूया काय होते. मजाच मजा येणार आहे आता. चला. दादांच्या मागून जातो या स्कूटीच्या. हे इथलेच आहेत ना, ते आपल्याला काढून देतील रस्ता. कसं आहे, हे जातात तर आपण पण जाऊ शकतो. लोकलच्या मागे चला, लोकल. आयडिया लावले भाई मी, फक्त फसायला नको. तर यांच्यामुळे माझाच गेम व्हायचा. कोकणची रुबाब रे कोकणचं. काय करतोय यार. चला या साईडून काढूया गाडी. इथून जागा आहे ना, का तिकडून काढायची. चला. कोकणची माणसं बारी. ऐक पूर्ण जॅम आहे. चला. बाय काय ट्रॅफिक आहे. कसा मी रॉंग टर्नला टाकून काढले गाडी, मला माहिती. भाई साहेब काय चाललंय हे मलाच कळत नाही आहे. काय चाललंय, मी कुठून गाडी घालतोय मलाच अंदाजा नाही येत. काहीतरी करायला लागणार आहे जुगाड. ओके आता मी इकडे आलो सेफली. असं करत मी आलो आहे. ठीक आहे, बघूया. चला. गाडी आहे समोर बघा, एक्सपल्सवाला. आईच्या गावात फुल सेंटरमधून चालवते. थोडा इकडे तिकडे लागला ना त्याची बॅग बिग तोच अटकेला नाही. ओ इज्जत है भाई, इज्जत है. फुल इज्जत है भाई. तेरा नाम भी कुछ नहीं लिखा है चैनल का. काहीच नाही दिलेलं. ठीक आहे, इज्जत आहे भावाला. पागल. थोडा फुल करा. साधं. तर मित्रांनो आपली गाडी 283 किलोमीटर चालली. आता मी सेट करतो याला 0 आणि ट्रिप बी चालूच ठेवले. 283 9 लिटरमध्ये. म्हणजे आपली गाडी टोटल किती घेतली. 9 27 30चा ॲव्हरेज काढला आहे आपण. 30 पकडा राऊंड ऑफ करून. ठीक आहे, चला. गणपती बाप्पा मोरे. निघूया. पेट्रोल पंप भरला. आता कल्टी मारूया. ट्रॅफिक जाम होतं तरी मी रॉंग वेने टाकून काढले. चला. आणि रोड काय दिसतोय यार. मी ट्रॅफिक सगळं क्रॉस केलं. बोललं ट्रॅफिकमध्ये काय ब्लॉक करायचं. चिकचिक टॉटा. बोललं मोकळं भेटेल तेव्हा आलं. मोकळं आलं. अजून इथे मला 94 किलोमीटर जायचं माझ्या घरी. एक्चुअली क्या है लॉक भी हुआ. हाँ और ये भी पेट्रोल सीएनजी पे गाड़ी था. हाँ. मैंने पेट्रोल पे लेके आया. अरे पता नहीं. और आप लोग 3 जन उतर गए. तो आपको पेट्रोल पंप ना पता नहीं मुझे. आप एक बेटी है जहाँ पे रहेगा आपको ड्रॉप करता हूँ वहाँ पे. बैठिए. इस पे पैर रखिए ये वाला और मुझे पकड़ के बैठ जाइए. चढ़ जाओ. कोई नहीं. अभी हम लोग यहाँ पे 1 मिनट. अभी हम लोग ना पनवेल कोची रोड पे. आगे रहेगा जहाँ पे पहला रहेगा वहाँ पे आपको रोक देता हूँ. ठीक है. लोगावाड़ी. आप कहाँ से आ रहे हो. हम लोग इधर इंदापुर से. अच्छा, आप रहते कहाँ पे है. इधर पनवेल में रहते क्या आप. नहीं एक्चुअली रहते मुंबई में. ओके. मैं मुंबई में रहता हूँ. अच्छा. गाड़ी वाला पनवेल में रहता है. एक्चुअली मेरे भाई का ही गाड़ी है.
मैं भी अभी इधर से रुकना नहीं है यार। नहीं, वो सीन क्या है ना, ये रोड पे ना थोड़े सीन्स होते रहते हैं, गाड़ी को रुका के ना लूटपाट चालू रहता है ना, तो कोई रुकते नहीं। तो मेरा लाइट आपके फेस पे ही था, आप इधर के नहीं दिखे तो और इसलिए मैं रोक दिया गाड़ी, नहीं तो मैं भी नहीं रोकता फिर। ऐसा है वो, कैसा जान अभी सुनसान सड़क पे 4 लोग खड़े, को कैसे रोकेगा, वो सीन रहता है। हाँ, और हम लोग 3 जण आहे। हाँ। फक्त माझी चावी आतमध्ये आहे गाडी। गाडी इथे दादांना बघू आता काय होतं, स्टार्ट होते का नाही, ते फोन लावतात। हा आता मी बघतोय ना इथं, ही पट्टी असेल ना, पट्टी आपली याची पट्टी असते नाही का, शाळेतली काचेची पट्टी आपली, नाही तर स्टीलवाली। आपल्या पेट्रोल पंपावरती काकोल्डीच्या गाडी बंद पडली, गाडी बंद नाही पडली म्हणजे चावी आतमध्ये राहिली, गाडी लॉक झाली बाहेर म्हणजे कुठं आता गाडी कोणत्या बॅगनर आता फोन लागून ना बॅग मागून झालं का तुम्हाला इलेक्ट्रिक बघायला लागेल, इलेक्ट्रिक करायला लागेल ब्लॉक आहे ती। अहो ती फक्त पट्टी असेल ना, गाडी पण आपण करू शकतो पट्टी। ते दादा भेटले ना, काय झालेलं माहिती आहे का, त्यांची वॅगनर होती, वॅगनरची चावी गाडीतच राहिली आणि दारीने लावली आणि गाडी झाली लॉक। आणि हे सगळे बाहेर 4 जण, फॅमिली होती, ते होते, त्याचे भाव होता, त्यांची मुलं होती आय थिंक 2। आणि हे हात करता सगळ्यांना, कोणच थांबत नव्हतं आणि मी लकीली थांबलो, काय माहिती का। आणि मी आज तो रस्ता पण नव्हतो पकडणार, माझं चालेल की महाड खालापूर करून जायचं त्या रोडने स्मूथमध्ये, आणि पण मी डायसी होतो आणि शेवटच्या मोमेंटला मी तो रस्ता पकडला। कधी बोलतात देवच आपल्याला सांगतो, भाई तू जा त्यांची मदत कर। जर मी नसताना थांबलो त्यांची मदत कोणीच नसते केली, कारण की तो रस्ता ना एवढा डेंजरस आणि भयानक आहे ना की तिथे अंधारात एक तर लुटमारी होऊ शकते, चोरी होऊ शकते। अशा ठिकाणी गाडी थांबले आणि लोक 4 जण थांबवत आहेत, तर कोणच नाही थांबत। पण मी काय माहिती भाई, माझ्या डोक्यात काय आलं, मी थांबलो म्हणजे मी काय केलं माहिती आहे का, मी जेव्हा फ्लॅश मारला ना गाडीचा तर त्यांच्या तोंडावर पडला आणि त्यांचं ते इथले नव्हते वाटत, असे म्हणजे बाहेरचेच वाटत होते। मग बाहेरचे वाटत होते, मग मी गाडी थांबवली पुढे जाऊन, मग ते आले पळत मागून आणि एकटेच। जर 4 असते तर 4 आले असते, म्हणजे लुटणारे असते तर 4 आले असते आणि मी पळवली असते गाडी तेवढ्यात। बघितलं तर एकटेच आले म्हणून मी थांबलो, मग त्यांना बोललो, मग ते बोलले अरे असं, मी बोललो बसा, तो मला जो पेट्रोल पंप भेटेल जिथे पहिली मदत भेटेल तिथे तो मला उतरवतो, टेन्शन घेऊ नका। त्यांना बसवलं आणि इथे येऊन थांबलो, तर ते एक वडापाववाले का भुर्जीपाव चायवाले काकी होती, तिच्या इथे थांबवलं, तर ती बोलली, तर तिचा नवरा पण होता मिस्टर, तर ते बोलले ठीक आहे नागोठण्यामध्ये तुम्हाला भेटेल, नागोठण्याचं मागे आता त्यांना परत युटर्न मारून जायचं होतं आणि त्यांचा मेकॅनिक नव्हता इथे, तर लफडच झालं। आता मग शेवटी पर्याय होता की मी जा, पण ते मला बोलत होते की तुम्ही प्लीज सोडा, त्यांना माहिती होतं आधीच त्यांना मी इथून घेऊन आले कसं बोलते, पण मी रेडी होतो मागे सोडायला। बट ते चायवाले काका खूप चांगले होते, त्यांनी सांगितलं की चला मी तुम्हाला सोडतो, मी करतो तुमची हेल्प। मी त्यांना बोललो करा तुम्ही, आणि त्या काकीने बोललो थँक्यू काकी। ते काकी बोललो होते चाय पी, बट मी चाय सोडले, कसं पिऊ यार। कधी कधी ना खरंच मला असं वाटतं मी का, पण नाही यार, नाही तर नाहीच, ठीक आहे। मग नेक्स्ट टाइम आपण आलो ना तर काकींना नक्की भेटू, मला ते लोकेशन माहिती आहे, मी ब्लॉग पण केलं आहे ना, तर आपण पुढच्या वेळी नक्की येऊ, ठीक आहे। चला आपण निघूया। बुर्डीमध्ये होती, ठीक आहे, बुर्डीच्या आधी आणि मग मध्ये थोडा पार्टमध्ये, चला जाऊया। मित्रांनो आपण येऊन पोचलो आहे पनवेलमध्ये, 9:57 पनवेलला पोचलो आहे, म्हणजे तसं लवकरच आलो आपण। ट्रॅफिक बघता, सगळं बघता, काढले तुमच्या भावाने एकदम खतरनाक, हा राईड करून काढले। मित्रांनो आता आपण आलो पाम बीच रोडला, 10:30 वाजले, 10:20ला। थोड्याच वेळात आपण घरी जाऊ आणि एकदाच आम्ही जो आडवा होणार आहे ना घरी गेल्यावर, पासलून देणार आहे भाई, सगळे कपडे काढणार, मस्त गरम पाण्याने आंघोळ घेणार आहे आणि झोपून जाणार आहे, लफडाच नाही पाहिजे, हा एकदम आराम करणार आहे।
इकडे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि मित्रांनो आपण येऊन पोहोचलो वाशीमध्ये 10:30 वाजता. बघा किती लगेच आलो ना. आणि आता येऊन बसलो आपल्या कोपर करण्यात 10:44ला. आता जीव आलाय थोड्याच वेळात घरात. वा वा सुख, घरी जाणं म्हणजे सुख असतं भाई. भावानं आपण राईडवरनं आलो आणि आडवाच झालो, माझ्या अंगात जीव नव्हता. तर आता व्हिडिओ एंड करतोय. तर गणेश भाऊ खूप धन्यवाद, तुम्ही 2 दिवस खातेदारी केली, सगळं फिरवलं भाई. व्हिडिओ कॅमेरामॅन सगळं बनलं आपला भाऊ. धन्यवाद, खूप सारं प्रेम. तर खूप भारी वाटलं. आता हा व्हिडिओ इथेच एंड करू. तुम्हाला नक्की आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या राईडसाठी तयार करा. बाय. So please subscribe करा सारा खबर.